आज माझी बेस्ट फ्रेंड आली होती आणि तिने येताना देवांशूसाठी पपई रामफळ घेऊन आली होती. ती माझी कमी आणि आता देवांशूची जास्त झाले. प्रत्येकालाच अशी मैत्रीण भेटत नाही जी की खूप लांबूनही माया लावते, जीव लावते आणि येण्याआधी 10-15 फोन करून विचारते कधी येणार आहे ना. आपली आतुरतेने वाट. मग ती आली म्हणून तिच्यासाठी मस्त अशी पाणीपुरी बनवून तिला खायला दिली आणि मी पण एन्जॉय केली. कारण आज आम्ही जाणार होतो बाहेर आणि आज आमचा पूर्ण दिवस फिरण्यामध्ये जाणार होता. मग थोडंसं काम होतं म्हणून तिचं आम्ही गेलो होतो बँकेमध्ये. तिची KYC वगैरे केली. नंतर आलो होतो अशा शॉपमध्ये जिथं की मला काहीही घेऊच वाटत होतं. आणि हे न्यू शॉप झालेले आहेत आमच्या धाराशिवचे आणि धाराशिवसुद्धा खूप सुधारलं आहे बरं का आमचं. मग नंतर एवढे सगळे व्हरायटी कपडे वगैरे बघून मला तर खूप घेण्याची इच्छा होती. किती घ्यावं आणि काय घ्यावं सगळंच काहीतरी घेऊन जावं वाटत होतं. ही आम्ही आलो होतो V2मध्ये. नंतर त्या साईडलाच होतं मिस्टर DIY. परत नंतर होतं डॉमिनोज आणि त्याच्यावरही होतं जुडिओ. आम्ही नंतर जुडिओमध्ये गेलो आणि एवढं छान कलेक्शन होतं तिथलं पण. आणि एवढी छान होती पण प्राईस अरे बाप रे गगनाला टेकावे अशा प्राईस होत्या. आम्ही नुसते तिथे जाऊन फोटोज वगैरे क्लिक करे वगैरे सगळं म्हणजे बघितलं कसं असतं काय असतं. आणि नंतर गेलो आणि मस्त अशी आईस्क्रीम आणि लस्सी घेतली. कारण खूप उन्हामध्ये फिरत होतो आणि उन्हाळा आता जाणवतोय बऱ्यापैकी जाणवतोय. मग नंतर देवांशूने लस्सी वगैरे घेतली. नंतर थोडंसं एम्पोरियममध्ये काम होतं म्हणून तिथं आलो होतो आणि थोडंफार खरेदी पण केली बाहेर येऊन दुसऱ्या शॉपमधून. आणि नंतर देवांशू तर ना इतका रडत होता का त्याला गाड्या दिसत होत्या ना भरपूर तिथं त्याला पाहिजे होत्या. घरी आलो होतो आणि मस्त जेवणावर तुटून पडलो कारण खूप भूक लागली होती आणि येताना आणली होती KitKat. मग नंतर मस्त मी KitKat पण एन्जॉय केली. अर्धी देवांशूने खाल्ली आणि अर्धी मी. नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त बेसन भाकरीचा मेनू होता.